धन्यवाद अब्दुल्ला सर. पहिल्या सामन्यात आपण ऐकला आवाज तोराडी मॅन फ्रॉम तोराडी अब्दुल्ला यांचा. नक्कीच आपण पाहतोय फ्रेंच चषक पांगलोली क्रिकेट टुर्नामेंट 2026, ज्यापैकी मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळतील शरीफ कौचाली आणि अब्दुल जब्बार कौचाली यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. साहेब डेकोरेटर्सच्या माध्यमातून मंडप डेकोरेशन प्रोव्हाइड आपल्याला करण्यात आलेलं आहे. सुहेल कौचाले यांच्याकडून फायनल मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी तसेच प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला मेडल आपल्याला पाहायला मिळते. ते जर आपण पाहिलं तर महमूद अजवान यांच्याकडून यूट्यूब लाईव्हसाठी 20,000 रुपये, तसेच मुझफ्फर धनसे यांच्याकडून संपूर्ण मॅचसाठी बॉल प्रोव्हाइड करण्यात आले, त्यांचे मनपूर्वक आभार. खऱ्या अर्थाने आपण पाहतो फ्रेंच चषक 2026 एक जबरदस्त स्पर्धा आपण पाहतो. हे ग्राउंड ज्यांनी दिले ते नवाब कौचाली, नूर मोहम्मद पठाण, फवाद अँड अनवर पठाण, अरफत पठाण यांच्या माध्यमातून हे मैदान ज्यांची शेती आहे त्यांच्याकडून आम्हाला प्रोव्हाइड झाले. त्यानंतर आपण सीमारेषच्या बाहेर बाउंड्री लाईनच्या बाहेर जे बॉल जातात ज्यांच्या शेतामध्ये, ती शेती सगळ्यांच्या नवीद मुकादम, अकबर ढांगू, अनवर खोपटकर, शेख इब्राहिम. पीच आम्हाला जी इथे बनवून दिले ती मुश्ताक खोपटकर, त्यांचे खूप खूप आभार. आम्हाला लाईट जी प्रोव्हाइड केली हाशिम उमरे, त्यांचे खऱ्या अर्थाने खूप खूप आभार. स्ट्राईकला मेहबूब आपल्याला पाहायला मिळतात, नॉन स्ट्राईकला साजिब, गोलंदाजी साडी कैफ कैफ. लिपणी वावी फलंदाजी साडी लाडवली क्षेत्ररक्षणासाठी. आजच्या दिवसातील दुसरा मॅच, पण आज मॅच आणि आजची स्पर्धा आणि आजचा दिवस गाजवला तो पहिल्याच मॅचमध्ये. खाली 6 बॉल 6 षटकार, अर्थात लगातार 9 बॉल 9 षटकाराचा रेकॉर्ड त्यांनी केला. आजच्या दिवसातील 15 चेंडू 60 धावा कुठले अम्मार आम्हाला सांगतात. या जाऊया या चालू मॅचकडे. कैफ मेहबूब यांच्यासाठी पहिला बॉल, हा उजव्या अटीच्या खूपच बाहेर, वाईट बॉलचा इशारा. उमेर विकेट किपिंगला आपल्याला पाहायला मिळतात. एक जबरदस्त क्रिकेटर. गोलंदाजसाठी कैफ, पहिल्या वाईटनी खातं उघडले. राईट एम राऊंड द विकेट. हा ओरपीच लाईनचा चेंडू होता, थोडे मागं जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू फिरवला सुद्धा. ही खासियत आहे कैफची. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते. कैफ मेहबूब साठी ऑफ ट्रॅकर, पुलचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत पण यावेळेस दर्शक. मेहबूब 40+ दम खम, जर्सी नंबर 10 का दम. षटकार, जबरदस्त फटकेबाजी. बॉल आलाय, मॅच बॉल आलाय. 10 धावा 7 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. कैफ मेहबूब साठी पुढचा बॉल, यावेळेस चांगला बॉल. बीट झाले कीपर, स्लिपचे क्षेत्ररक्षक, त्यामुळे एक चोरटी धाव 22च्या स्वरूपात इथे
येस, बाईकच्या स्वरूपात ही धाव. 8 धावा, 4 चेंडू झालेत, 3 चेंडू. पहिला वाईड पाहायला मिळाला. तसे ऑफिशियली 3 बॉल झालेत. ऑलरेडी 4 बॉल हाताळले तिथे, पण मोजले जातील 3, कारण पहिला बॉल वाईड होता कैफचा. कैफ शाजेबला हा चांगली गोलंदाजी. स्लो ओव्हर 1. चेंडू थांबवला होता थोडासा. हे मैदान आहे ना, हे विकेट ज्याला कळलंय तो म्हणजे पहिल्या दिवशी आपण पाहिलं कल्पेश पोलार्ड, आणि आज हे मैदान विकेट ज्यांनी ओळखले तो आहे खालिक. आणि त्यांनी खूप चांगलं सांगितलं की आपण अंडरममध्ये खेळतो, तर ओरम क्रिकेटमध्ये सुद्धा आपण खेळलो तर गावचं नाव होईल, आपल्याला गावचं नाव करण्याची संधी आहे. आणि त्यांनी सगळ्याच खेळाडूंना सांगितलं की प्रत्येकाने आपल्या गावाच्यासाठी खेळलं पाहिजे. वेल सेड खालिक. यावेळेस आप ट्रॅकर क्षेत्ररक्षक नाही आहे. लॉंग ऑनला 1 बाउन्स. सीमारेषा पार. महबूबच्या बॅटमधून आला होता षटकार, शाजेबच्या बॅटमधून आलाय चौकार. जबरदस्त फटकेबाजी इथे पाहायला मिळते. एक देखणा स्ट्रोक शाजेबच्या बॅटमधून सुद्धा आलाय. धावसंख्या आपण पाहिला तर 12 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. एक नव्या दमाचा खेळाडू, एक 40+ अनुभव असलेला खेळाडू. दोघांचं ताळमेळ खूप चांगलं पाहायला मिळते. एक ठोकतोय षटकार, दुसरा ठोकतोय चौकार. मेहबूब समजावताना ह्या खेळाडूला जर घडायचं असेल ना, तर मेहबूब यांच्या सोबत राहिले तर त्याला खूप चांगलं क्रिकेट लक्षात येईल, कारण खूप सारा अनुभव मेहबूब यांच्याकडे. 40+ अर्थात जवळजवळ 20 वर्ष क्रिकेटचा अनुभव आहे. स्लोवर 1 लेग स्पिनर. बीट झाले बॅटर शाजेब. सुरेख गोलंदाजी. बोट फिरवली ती कैफनी या बॉलवर. डॉट बॉल पाहायला मिळाला. थोडंसं लेग स्पिन ग्रिपचा बॉल इथे हाताळला. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 12 धावा. पहिलं षटक संपले. लक्षात घ्या आपला टायमर लावलेला आहे, त्यामुळे आता कुणालाच गई केली जाणार नाही. ऑलरेडी 2 धावांची पेनल्टी पण आपल्याला दिलेली आहे, हेही लक्षात घ्या. आणि आज फ्रायडे आहे, शुक्रवार आहे, अर्थात आमचे मुस्लिम बांधवांचा पवित्र दिवस. आठवड्यातील आज नमाज पठणासाठी थांबला जाईल सामना, त्यामुळे आता कुणाची गई केली जाणार. लक्षात घ्या पहिलं षटक 5 मिनिटाचा अवधी तुम्ही संपवलाय, त्यामुळे पुढची 2 षटकं तुम्हाला 10 मिनिटात हाताळायची आहे. फैज कैफ गेले, आता फैज आलेत. फैज एक षटक झाले, 12 धावा. चला टायमर आपला स्टार्ट आहे, हेही लक्षात घ्या. लाडवळी संघ ऑलरेडी आपल्याला 2 रनांची पेनल्टी आहे. हाफ ट्रॅकर स्ट्रोक चांगला, गॅप आहे. क्षेत्ररक्षक काहीच करू शकणार नाही. आउटफील्ड करा. बॉल बाउन्स झाला डोक्याच्या वरून, महबूबच्या बॅट मधून आलाय चौकार. धावसंख्या 16. एक चेंडू नंतर 16 धावा आपल्याला पाहिल्यानंतर दुसरं षटक सुरू आहे. जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह वर स्पर्धा आपण पाहतोय. महबूब सध्या जोरात आहेत का, जबरदस्त आहेत. 20 वर्ष तोच फॉर्म टिकवणे हे खाऊ नये, कारण 40 वर्षाचा खेळाडू, 40+ खेळाडू, पण अजूनही तोच जमखम आपल्या शॉटमध्ये दाखवताना महबूब. हो उडवलाय बॉल, उडवलाय मिड विकेटच्या वरून महबूबच्या बॅट मधून. दुसरा आलाय षटकार. जबरदस्त फटकेबाजी. एकाच बॉलला अर्धा डझन धावा. महबूब म्हटल्यानंतर ताकद, नजाकत आणि स्टाईलचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं. पुरेपूर उंचीचा फायदा आपल्या घेताना दिसतात. 6-6.5 फूट उंचीचा तगडा ताकदवान खेळाडू. फिटनेस पहा अजूनही. 40+ जरी झाले तरी मनगडात तोच दम खम अजून ठेवतात महबूब. 2 षटकार आले, धावा 22. लिपणी व्हावीसाठी महबूब. अपुल, पॉवरफुल, डिलाइटफुल, सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. षटकार. सिक्सर आलाय. लिपणी व्हावी संघाचे सिक्सर किंग म्हटलं जातं.
6 चेंडू 23 धावा. साजेब 3 चेंडू 4 धावा आल्यात 28. मेहबूब कमाल खेळतात. पुढचा बॉल फाईटचा. यावेळेस बॅटची कडा घेतली विकेटच्या मागं. गोशांकित क्षेत्रात बॉल जाईल. लॉंग्स ऑफ रिझनला होता. स्ट्राईक रोटेट होईल मेहबूब. लॉंग्स ऑफ रिझनला एकच धाव. मैदान सर्कलचं असतं तिथं क्षेत्ररक्षक नसता. 4 धावा आल्या असत्या. पण गोशांकित क्षेत्रात गेल्या धाव 29 धावा. आज जय गणेश स्पोर्ट्सवर विनय कोसबे सर आपल्याला मुख्य टेक्निशियन पाहायला मिळत आहेत. महेश सर आज जरा रीलच्या तयारीत आहेत. नवीन काय रील्स येतील आज अपलोड होतील. ऋतिक नरवणकर ऑनलाईन स्कोरिंगला. फाईज हा स्ट्रोक खेळायचा होता. टो एंडला लागला. खराब क्षेत्ररक्षण तिथे. शॉर्ट स्क्वेअर लेगला एक सिंगल. सिंगलनी धावसंख्या 30. आज अम्मार आमच्या सोबत. हा परवेज आज आहेत अतिरिक्त खेळाडू सबस्टिट्यूट. पण शुद्ध मराठीमध्ये गचाळ क्षेत्ररक्षण केलं त्यांनी. परवेज यांनी. नका जास्त बोलायला नको. आमचे जावई पण आहेत. पुढचा बॉल फाईटचा. मेहबूब साठी पुलचा पटका. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. वा चांगलं क्षेत्ररक्षण. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव येईल. षटक संपेल. मेहबूब यांनाची स्ट्राईक. 2 षटकातच 31 धावा आल्यात. दुसरं षटक आपण पाहाल तर 4.5 मिनिटात त्यांनी कंप्लीट केले. अर्थात 9.5 मिनिटात 2 षटकं. पुढच्या षटकासाठी तुमच्याकडे जवळजवळ 5.5 मिनिट शिल्लक आहेत. 8 चेंडूत 25 धावा. मेहबूब साहेब डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून संपूर्ण मंडप व्यवस्था. साहेब स्वतः इथं 3 दिवस आपल्याला पाहायला मिळतात. मुख्य आयोजक शरीफ कौचाली आणि जब्बार कौचाली या स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळतात. शरीफ कौचाली त्यांचे आगमन झाले. आता मुख्य आयोजक त्यांची चर्चा त्यांच्याकडे आम्हाला बोलायचं आहे. पण मधल्या वेळेत आम्ही नक्की चर्चा करू या स्पर्धेबद्दल. सुहेल कौचाली ज्यांनी प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅचला मेडल दिले. फायनल मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिले. महमूद अजवान यांच्याकडून यूट्यूब लाईव्हसाठी 20,000 प्रोव्हाइड झालेत. मुझफ्फर धनसे यांच्याकडून प्रत्येक मॅचसाठी बॉल संपूर्ण स्पर्धेसाठी आलेले आहेत. मुश्ताक कोपटकर यांनी मेहनत केली या विकेटसाठी. ती काय विकेट खेळले. मुश्ताक कोपटकर यांना धन्यवाद तर बोलेल. पहिले तर कल्पेश पोलादपूरचे काय फलंदाजी केली. स्ट्रोक काय पहा. पुढे चालत आले रॉबिन उत्तपा स्टाईल आणि फक्त मनगटाचा वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडू सीमारेषा पार. षटकार. सिक्सर. धावसंख्या 37. जबरदस्त स्ट्रोक. चालत आले सहज. जसे रॉबिन उत्तपा बॉल टाकायच्या आत चालत यायचे आणि सरळ खेळायचे तसा स्ट्रोक आला. 9 चेंडूत 31 धावा मेहबूब यांच्या पाहायला मिळतात. जबरदस्त पटकीबाजी. 40+ खेळाडू पण अजूनही तोच दमखम. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ग्राउंड. यावेळेस पुढे आले होते. आतिक तितकेच हुशार. एक लेग कटर स्लोवर वन पाहायला मिळाला. उमेर गोलंदाजी चांगली करतायत. उमेर चांगली गोलंदाजी. हा बॉल मागे ठेवला. मागच्या बॉलला त्या बॉलच्या पिचपर्यंत पोहोचून षटकार टोकला. यावेळेस उमेरनी ओळखलं. थोडीशी गती बॉलची काढून घेतली. लेग स्पिनरही टाकला आणि रीच पासून लांब ठेवला. मेहबूबच्या तिथंच बीड झाले. अतिरिक्त बाउन्सी आला होता. उमेर फुलटॉस. फुलटोल इथे बसला पाहिजे होता पण क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातात. खराब फेकी. इथे दाबाची पण संधी होती. फॉलो थ्रू मध्ये फेकी चांगली केली नाहीये त्यामुळे त्या स्ट्राईक पुन्हा मेहबूबकडे. धावसंख्या 11 चेंडूत 33 मेहबूबची. संघाची धावसंख्या 39. 39 धावा. उमेर हो यावेळेस फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे कव्हरला डीप मध्ये. झेल टिपलाय आणि मेहबूब यांना लागली नजर. यावं लागेल माघारी. विकेटचं पतन. OUT आउट. 33 धावा 12 चेंडूत.
फाईक ऑन साईडला खेळला स्ट्रोक. फाईक आले होते उमेर. चांगली गोलंदाजी, महत्वाचा विकेट आणून दिला उमेरनी. मेहबूब यांचा, ज्यांच्या बॅटमधून 33 धाबा आल्या होत्या. शेवटचा चेंडू, धावा संख्या आपण पाहाल 40 धाबा. चांगला फटका इथे शाजेबच्या बॅटमधून ओव्हर कव्हर. देखणा स्ट्रोक, शेवटच्या बॉलला आणलाय षटकार. शेहेचाळीस धावा. शेहेचाळीस धावा. उझेर आले तर फाईक स्ट्राईक केला. हा यावेळी चांगली गोलंदाजी, वेग भन्नाट आहे उझेरचा. फाईक समजू शकले नाही, बाउन्सर सुद्धा होता. रिव्ह्यू घ्यायचा विचार बॅटर नॉन स्ट्राईकच्या बॅटरकडे चर्चा करतायत, व्हाईट बॉल आहे का, पण साजिबने सांगितलं नको रिव्ह्यू, फुकट जाईल. ऑन फील्ड डिसिजन चांगला आहे. तन्वीर मुक्कादम आपण पाहतोय तिसरा दिवस, चांगलं पंचांची कामगिरी. यावेळेस ऑन साईडला परवेज, हो डाईव्ह मारायची गरज होती इथे. सगळ्यांचीच नजर आहे तुमच्याकडे परवेज. पांगलोली पासून दिघी पर्यंत सगळे मॅच बघतायत. दिघी से पांगलोली पर्यंत तुमच्यावर नजर आहे. परवेज युनिक ड्रेसअप पण आहे त्यांचा आज. हा चांगला स्ट्रोक आहे, हो चांगला सेव्ह केलाय बॉल, चांगलं क्षेत्ररक्षण. धावाची संधी होती इथे पण पोचले सुरक्षित. शाजेब, फायकला मिळतील 2 धावा. धावा संख्या अर्धशतक पूर्ण होते. लिपणे हवे संघाचा 50 धावा. हो पुल, जबरदस्त स्ट्रोक, बॉलला केले शेताच्या बाहेर गुल. षटकार. धावा झाल्यात अब तक 56. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. 2 चेंडू शिल्लक आहेत. फाईक चांगली फलंदाजी. 5 बॉल 11 केले, 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा स्ट्रोक, देखना फ्लॅट बॅटेड स्ट्रोक, फास्ट अँड फ्युरियस. ज्या हाईटनी आला त्याच हाईटनी मैदानाबाहेर पाठवला. षटकार. धावसंख्या 62. जबरदस्त फटकेबाजी. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. फाईक 1 डाऊनला आले पण कमाल खेळलेत. 6 चेंडू 17. शेवटचा बॉल या पूर्वार्धातील, पहिल्या सत्रातील. फाईक स्ट्राईक. आणखीन एक, हो हो हो, लगातारचा तिसरा. मेहबूबा यांच्याकडून फाईकला 100 रुपयाचे कॅश प्राइज. कमालीची फलंदाजी. धावसंख्या 68. 59 धावांचं आव्हान ठेवले.
फाईक यांना 100 आणि मेहबूब यांना 100 अमायरा 11 यांच्याकडून. 69 चुकीची दुरुस्ती. 69 धावांचं आव्हान. 24 चेंडूत 69 धावा. पंचनी अतिशय चांगलं संपूर्ण या स्पर्धेमध्ये काम केले. ते तन्वीर मुकादम, माजिद, मासूम मुकादम, वसीम धनसे, सिकंदर धनसे या सगळ्यांनी खूप चांगलं काम केले पंचांचे. आपण जर पाहिले रिव्ह्यू तर त्यांच्याच बाजूने गेले. जबरदस्त अंपायरिंग इथं पाहायला मिळाली. जर पाहिलं आमच्या स्कोरिंगमध्ये तर अम्मार जबरदस्त काम करतात. अम्मार पठाण, परवेजनी पण चांगलं काल काम केलं आमच्या सोबत. तेही होते. साहेब डेकोरेटर्स त्यांचंही खूप चांगलं अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम. साहेब स्वतः आहेत आमच्या सोबत. पण 15 मिनिटात बरोबर इनिंग कंप्लीट केली. त्यामुळे अतिशय चांगला हा निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह यूट्यूब आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आज पांगलोली गाव आहे ना, हे यूट्यूबला सर्च होते. आणि अप्रतिम कॅमेरा वर्क पहा. आता स्क्रीनवर परवेज आहेत. एक युनिक ड्रेसअप मध्ये परवेज भाई. ट्रॅक पास 79. येस विचार. सेवन्टी वनचं टार्गेट येईल. कारण तुम्हाला 2 रनांची पेनल्टी होती. लाडवली संघाला तर 68 झाल्या. 2 रन ॲड झाले. 70 तुम्हाला करावे लागतील. 71. एक तर धावा जास्त झाल्या, त्याच्यात 2 रनांची पेनल्टी. 2 अधिक वाढले. 70 झाले. चला लवकर मॅच सुरू करा सर. तन्वीर सर लवकर मॅच. आपल्याला आज फ्रायडे आहे हे लक्षात घ्या. कारण आपल्याला मध्ये मॅच थांबायची आहे. नमाज साडी फैजुल्ला स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला उमेर. गोलंदाजीसाठी पहिलं षटक साजेब मला वाटतं तयार आहेत. पहिल्या षटकसाठी लिपणी वावेकडून. फैजुल्ला सायकला, नॉन स्ट्राईकला उमेद. पहिलं षटक घेऊन साजेब. पहिला बॉल 71 धावांचा पाठलाग करताना साजेब. हा उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर. वाईट बॉलचा इशारा. तन्वीर मुकादम सरांचा. वाईट बॉलनी खातं उघडलं इथे लाडवली संघाचं. सुहेलभाई धनसे काल 3य क्रमांक पटकावलाय. आज पुन्हा एक टीम आहे. हा आणि फायनल घेतल्याशिवाय शांत बसणार नाही असं ठरवलंय सुहेल धनसे यांनी.
खंबीर अजूनही उभे आहेत. फायनल घेऊ, कारण काय इथे 75,000ची फायनल जिंकले. तोच संघ पुन्हा आज टाकलाय त्यांनी मैदानात. वहूर, सेलबाय दनसई, अश्नुरी लेणू वहूर. काल महाडनी निराश केलं त्यांना. पहिल्याच सामन्यात घाशा गुंडाळला सगळा. नंतर त्यांची आम्ही थोडीशी बाईट घेऊ, कसं वाटते एक संघ मालक म्हणून, यशस्वी संघ मालक. साजेब स्ट्रोक चांगला आहे फैजुल्लाच्या बॅट मधून. दे धमाका, पहिलाच पटाका फोडलाय. षटकार. कुणीतरी म्हटलं 71 खूप आहेत. फैजुल्ला म्हणते मी आहे मैदानात, थांबा जरा. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत 71 सुद्धा कमी आहेत. कर्नाटक स्ट्राईकला उमेर आहे. उमेर सुद्धा खूप चांगलं क्रिकेट खेळतात. मी पाहिले त्यांना लाडीवली साडी. पुढचा बॉल. यावेळेस ओव्हर कव्हर. क्षेत्ररक्षक आहेत, येतील का? हो, तरी चेंडू सीमा रे पार. षटकार फैजुल्लाच्या बॅट मधून. 2 बॉल 2 षटकार लागोपाठचा दुसरा. जबरदस्त फटकेबाजी. 3 चेंडू 13 धावा. 3-13 वाजवायचं ठरवूनच आलेत फैजुल्ला. लाडवली साठी. साहेब डेकोरेटर्स आपल्याला पाहायला मिळते. साहेब स्वतः इथे उपस्थित आहेत. एक अप्रतिम डेकोरेशन त्यांच्या माध्यमातून. शरीफभाई कौचाली. यस, इथे वाईट बॉल. धावसंख्या वाढते. 1 नी 14 धावा. साजेब दबावात आहेत. वा, जबरदस्त बाउन्सर. 1 बाउन्सची वॉर्निंग येईल, नक्की येईल, पण हा चांगला बाउन्सर होता. साजेबनी चांगला बाउन्सर टाकलाय. साजेब फैजू जबरदस्त, पण उजव्या अटीच्या खूप बाहेर. फैजुल्ला साठी वाईट बॉल येईल. धावा वाढतायत. धाव संख्या होते 15 धावा. 4 चेंडूतच 15. सिंगल आली. सिंगलनी धाव संख्या 16. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. 2 षटकार टोकले ना फैजुल्लानी, तिथे मात्र मॅच मध्ये आणलं लाडवली संघाला, कारण टार्गेट 71 धावांचं आहे. 17.75 धावा करायला लागतील आणि बरोबर रन रेटनी सध्या सुरू आहे मॅच. उमेर पहिल्या बॉलला चांगला स्ट्रोक, पण लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. थोडस बंबल पाहायला मिळालंय, पण एकच धाव. फैजुल्ला तयार नव्हते. 1 सिंगल. धावसंख्या 17. जी सरासरी पाहिजे आहे ना ती बरोबर आता आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या षटकात 17 आल्यात. आता तुम्ही 71चं टार्गेट चेस करताना तेव्हा पॉवर प्लेच्या षटकात तुम्हाला 17-20 धावा पाहिजेच आहे, कारण 71 धावांचं टार्गेट आहे. कारण आता क्षेत्ररक्षण फैलावलं जाईल, बाउंड्री लाईनला जातील क्षेत्ररक्षक. पहा, पहिलं षटक हे 5 मिनिटात तुम्ही हाताळले, तर तेही लक्षात घ्या. परवेज काझी, man from Pangololi. कॅचचा प्रयत्न केला, पण पुढे जाळी पण होती, जाळीत पण गेले असते. पण चांगला प्रयत्न होता परवेश यांचा. अजूनही तोच दमखम आहे त्यांच्यामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. 17 धावा. चला, टायमिंग लागला हे लक्षात घ्या. फैजान
फैजान आलेत. फैजान, चला वेळ घ्या, 1 मिनिट जास्त घेतले तुम्ही, हे लक्षात घ्या. क्षेत्ररक्षण बदलत आहे सातत्याने. महबूब विकेटच्या मागून, हा हे लक्षात घ्या. टायमर सुद्धा आपल्याला सांभाळावा लागेल. फैजान, उमेर साडी, हो मागचा दरवाजा उघडा आणि चोरी झाली. फर्निचर डिस्ट्रॉय. क्लीन बोल्ट. उमेर बाद. पहिला आदरा, कारण फैजुल्ला चांगले खेळत होते, त्यांच्या साथीला उमेरला चांगला खेळ करायचा होता, कारण 71 धावांचं आव्हान होतं. अप्रतिम गोलंदाजी. फैजान आले, पहिल्या बॉललाच दांडी गुल केली. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळेल. आपला लेग स्टंप कुठे आहे, आपला ऑफ स्टंप कुठे आहे, ये उमेर विसरले. मागून स्टंप दाखवले आणि तिथूनच गोलंदाजाला मिळाली संधी. न्यू बॅटर शादाब. उमेर बाद. लाडवलेला पहिला आदरा. न्यू बॅटर शादाब. 17 चेंडू 54 पाहिजे, पण फैजुल्ला असेच खेळले तर हेही शक्य आहे. फैजान आले, पहिल्या बॉलला विकेट सुद्धा घेऊन आले. पुढचा बॉल शादाब यांच्यासाठी. हाफ ट्रॅकर होता, पुलचा फटका. हुक खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या टो एंडला लागला, गॅप मध्ये नव्हता, त्यामुळे एकच धाव मिळेल. लॉंग ऑन क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव. सिंगल धावणी धावत संख्या वाढते 18. आता सिंगल डबलनी काम होणार नाही, आता मोठे फटके कंपल्सरी आहेत. 17.74 ची सरासरी आहे. जवळजवळ 18 धावा प्रत्येक षटकात पाहिजेत, आणि आता मात्र 18 धावा झाल्यात. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू टाकून झाले. पुढचा बॉल औजाटीच्या खूपच बाहेर आहे. यस, पंच वाईटचा इशारा कळवतात. एक अतिरिक्त धाव. धाव संख्या 19. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल ऑक्टोबर 2018 पासून नवीन नियमावली 22 क्रमांकाचा नियम. इट्स अ वाईट बॉल. फैजान, पुढचा बॉल. हा मोठा फटका खेळायचा होता, प्रॉपर टायमिंग नाही आहे. एकच सिंगल इथे मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी चांगली आहे. धाव संख्या 20. 15 चेंडू 51. 15 बॉल 51. पहा 18 ची सरासरी आता 22 वर जाऊन पोहोचली, कारण रन आले नाहीयेत या षटकात. एक सिंगलच आले. फैजानच्या षटकामध्ये 4 बॉलला 4 रन आले, त्यांनी एक विकेट आला, एक वाईड आलाय. 21 धावा 14 चेंडूत 50. आता 14 चेंडू 50 म्हणजे युवराज सिंग सारखे स्टुअर्ट बॉर्डला 6 बॉलला 6 येतील तर त्या धावा होतील. खालिक सारख्या, खालिकने ज्या स्ट्रोक खेळले तसं आता एखादं षटक मोठं खेळावं लागेल फैजुल्लाला किंवा शादाबला. हो, ते ज्याची चर्चा झाली, मागणी झाली मैदानाच्या बाहेर, मैदानात पुरवठा आला षटकाराचा. 6 धावा. जबरदस्त फटकेबाजी. धावा संख्या 27. शेवटचा बॉलला मोठा फटका आला तर मॅच मध्ये येईल लाडवली पुन्हा एकदा. लाडवलीचा बॅटर आहे, पण गोलंदाजी लाड मात्र करत नाही. जबरदस्त फटकेबाजी. धावा 27. हो, यावेळेस ब्लॉक हॉलचा बॉल. ब्रह्मास्त्र क्रिकेटचं. अब्दुल्ला सर, 2 गोष्टी क्रिकेटमध्ये कायम अजरामर आहेत. एक म्हणजे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, आणि आता टाकलेला फैजान यॉर्कर. याला पर्याय नाहीत, पर्याय उरलेत नाहीत. पहा, जसप्रीत बुमराह असतील, लगातार. म्हणजे आपण पाहिलं ना तर प्रत्येक गावागावात तुम्हाला हार्दिक पांड्या मिळतील. बुमराह नाही सापडत, बुमराह सापडत नाही. त्यासाठी एक वेगळीच पॅटर्न असावा लागतो तुमच्याकडे, त्या प्रकारे क्वालिटी असावी लागते. धावसंख्या अजूनही पाहिजे. 43 झाल्यात. 28. 21.5 चे अजून रिक्वायर्ड रन रेट.
म्हणजे आता इथून आम्हाला प्रत्येक षटकात 21-22 धावा पाहिजे आहेत. हे कठीण आहे. सुरुवात झाली होती 18 पासून, आता ते मागच्या षटकात धावा नाही आल्या, आता फाईक आलेत. फैजुल्ला कमाल खेळलेत, 8 बॉल 21. जी इनिंग मेहबूबनी खेळली होती इकडे फैजुल्ला खेळताना. हा डाऊन द लेग साइड, लेग कटर होता, स्टंपच्या वरून गेलाय. लेग स्पिन, यस, पाव जाईल. पंच वाईट साठी रिव्ह्यू घेतात, स्वतः पंचाने घेतलाय रिव्ह्यू, कारण गोलंदाज मला वाटतं ते समोर पंचांच्या. फेअर डिलिव्हरी आहे सर, फेअर डिलिव्हरी. हा यावेळेस पॉइंटच्या वरून, वा कमाल, ला जवाब. वन बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. काही शॉट खेळलाय पहा, बॅकफुटला गेले, वीरेंद्र सेहवाग स्टाईल, सचिन तेंडुलकर स्टाईल, आणि कट केला. टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर योगेश पेनकर हा स्ट्रोक जास्त खेळतात, षटकार मारतात. साहेब कारभारी चेंडूच्या माग आपल्याला पाहायला मिळाले. पांगलोलीची झाव आहेत. पुढचा बॉल स्लोवर वन, यावेळेस मात्र वाईड मिळेल. वाईडनी धावा संख्या पुढे सरकते, 33 धावा. अडतीस अजून पाहिजेत. यावेळेस कव्हर मधून पण क्षेत्ररक्षक डीपला आहेत. फैजान चांगलं क्षेत्ररक्षण. साजेब आहेत, साजेब एक सिंगल. शादाब किती स्ट्राईकला, फैजुल्ला जास्तीत जास्त स्ट्राईकला राहणे गरजेचं आहे लाडवलीसाठी. ह्या 3 बॉल आहेत ना, मॅच कुठे टर्न होईल हे निर्धारित करतील. मॅच कुठे कलाटणी गेले सांगितले जातील. फाईक चांगली गोलंदाजी आतापर्यंत. डाऊन द लेग साइड, वाईड बॉल. चला फिल्डिंग टीम तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता, वाईट दिलाय मुख्य पंचानी, तुम्ही घेऊ शकता रिव्ह्यू. बॅटिंग टीमला रिव्ह्यू आहे, तुम्ही एकदा घेऊ शकता. तर महबूब घेतला हा रिव्ह्यू, पाहायला मिळेल आता स्टंपच्या वरून आहे का. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, इट्स अ वाईट बॉल. आता तुमच्याकडे रिव्ह्यू नाही लिपणी वावेकडे. पिचिंग सुद्धा लेग स्टंपच्या बाहेर आणि खूप बाहेरून आत आलाय. महबूबनी जिथे पकडला ना तिथून त्यांनी सरळ बघितलं स्टंप वरून असेल, पण तो बाहेरून बॉल आलाय हेही लक्षात घ्यावं लागतं. बॉल कुठून ट्रॅव्हल झालाय, त्यामुळे रिव्ह्यू गमावलाय. एक्साइटेड मध्ये रिव्ह्यू गेलाय. तुम्ही सेन्सिबल जर खेळलात, तुम्ही विचारपूर्वक रिव्ह्यू घेतलात, MSD महेंद्र सिंग रिव्ह्यू सिस्टीम होती जी कधी फेल झाली नाही, विकेटच्या मागूनच. यावेळेस चांगला स्ट्रोक, शादाबनी हा षटकार नाही आलाय. जर आला असता तर मॅच मध्ये आली ती लाडवली. स्ट्रोक चांगला होता, पण इथे शादाब टायमिंग नाही, ताकद कमी पडली. शादाब येतील माघारी. विकेटचं पतन, बॅटर बाद. हा षटकार महत्वाचा होता. शादाब एक आलेत, दुसरे शादाब मैदानात चाललेत लाडवलीसाठी. 2 बॉल महत्वाचे आहेत. या 2 बॉलला 2 षटकार मॅच मध्ये येतील. 2 चेंडू शिल्लक आहेत. जर मोठे फटके खेळले 36 धावा पाहिजेत. 8 चेंडू 36 धावा, 36 धावा 8 चेंडू. लाडवली का लिपणी व्हावी. मॅच होते इथे. मॅच आपण पाहिलं तर चेसिंग होते या मैदानात. आपण पाहिले पहिल्या दिवसात ते पोलाडनी करून दाखवले. 22 पाहिजे होते, प्री क्वार्टरला 4 बॉलला 4 षटकार ठोकले. क्वार्टर फायनलला पाहिजे होते 18, 3 बॉललाच मारले. पहिल्या दिवशी मनसूर धनसेनी इथे हॅट्रिक पण घेतली. म्हणजे अर्थात तुमच्याकडे गोलंदाजी असेल तर गोलंदाजी चांगली होईल. किंजरोलीच्या जुनेदनी कमाल गोलंदाजी केली. काल बिलालनी चांगली गोलंदाजी केली. इथे शादाबनी काय केले पहा, वाईट सोडण्याच्या नादात बॉल आपल्या शरीरावर घेतलाय, डॉट बॉल. शेवटचा चेंडू, धावा 35, मोठा फटका गरजेचा आहे.
फाईक चांगली गोलंदाजी. यावेळेस डाऊन द लेग साइड वाईड बॉल. आता रिव्ह्यू पण नाही आहे लिपणी वावेकडे, तर पंचांच्या निर्णयावर जावं लागेल. धावा 36 कराव्या लागतील, 35. पण 35 करण्यासाठी चेंडू मात्र 7 शिल्लक आहे. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, बॅटची कडा घेतली. फैजुल्ला धावणार नाहीत, त्यांच्याकडे स्ट्राईक राहणे महत्वाचं. षटक संपले. 8 धावांचं षटक टाकलं फाईकनी, ज्यामध्ये 3 वाईट टाकले, पण 8च धावा दिल्या. एक चौकार आला होता फैजुल्लाच्या बॅट मधून. धावा झाल्या 36, करायच्यात आता 35, आणि त्यासाठी चेंडू शिल्लक असतील 5. शेवटचं मिनिट आहे तुमच्याकडे, लास्ट मिनिट आहे. तुम्हाला पहिला बॉल टाकणे गरजेचं आहे. टाइम आपला कंप्लीट झालाय हे लक्षात घ्या लिपणी वावे. टाइम इज ओव्हर. या मिनिटात बॉल पडणे गरजेचं नाही, तर पेनल्टी स्वरूपात एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक आत येईल. चला स्पीड अप द्या, शेवटचाच मिनिट आहे गोलंदाजीसाठी. अब्रार 16 मिनिट सुरू आहे. बॉल पडणे गरजेचं आहे. टार्गेट 71 धावांचं, 36 धावा झाल्यात. 6 बॉल 35. फुल टॉस. हो, जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न, पण चेंडू सीमा पार. फैजुल्लाच्या बॅट मधून षटकार. धावा झाल्या 41, करायच्यात 5 बॉल 29. अजून मारावे लागतील. 6 बॉल 7 मारावे लागतील तरच सामना जिंकेल. गोलंदाजी नाही आहे लिपणी वावेकडे, दिसतंय. शेवटचा षटक अब्रार. फुल टॉस टाकला फैजुल्लाला. हा, उजव्या अष्टीच्या बाहेर. जिथे 5 षटकार मारायचे होते या वाईट मुळे आता 4 षटकार 1 चौकारनी पण मॅच येईल, कारण आता 28 पाहिजे. 5 बॉल 28. वाईड आलाय. या बॉलला मोठा फटका आला तर लिपणी वावे पुन्हा थोडेसे गडबडतील. लाडवली मॅच मध्ये. फैजुल्ला बॉल चेक करतात. फलंदाजी कमालीची. 12 बॉल 32 केलेत फैजुल्लानी. सज्ज आहेत, हार मानली नाही. ते म्हणतात मैदानात अजून मी उभा आहे, हरणं मला पसंत नाही, मान्य नाही, जोवरी मैदानात मी खडा आहे. फुलटॉस. साजेब झेल आला. बॅटच्या बरोबर टायमिंग झाला नाही, टोळला लागला बॅटच्या खाली. आणि जी मजा होती मॅच मध्ये, फैजुल्लांनी मॅच जिवंत ठेवली होती. येतील माघारी, पण काय कमालीची पटकीबाजी. 13 बॉल 32. वेल प्लेड फैजुल्ला. जबरदस्त फलंदाजी लाडवली साठी. साइडला बॉल आहे, वाईट बॉल येईल. फैजुल्ला म्हणतील षटकार आला असताना त्या बॉलला. 43 झालेत. 4 बॉल 28. 4 षटकारांनी पण मॅच होत नाही आता. 4 बॉल 28. वाईट बॉल. फैजुल्ला म्हणतील का आउट झालो, मॅच बनवली असती. एक सिंगलनी धावत संख्या 45. हा फुल टॉस होता, माग मारलाय, समोर मारायचा होता. गोशांकी क्षेत्रात 1 धाव. बॉल आंब्यात अडकलाय का काय? येस. झाड जर मैदानात असतं तर धावून धावा घेण्याची संधी होती.
हा समोर खेळलाय, वन बाउन्स चौकार. 50 धावा. दोन चेंडूत 21. एक बॉल डॉट आला या बॉल. एक बॉल 21. बॅटची काढा. मॅच जिंकली लिपणी वावी संघाने. बारा बॉल 33. मेहबूब प्लेयर ऑफ द मॅच, सामनावीर. एक 1:30 वाजता मॅच सुरू होईल. अश्नूर 11, वहूर आणि इनायतुल्ला 11. येस, इनायतुल्ला अचवानी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. गुलदस्त्यात आहे, कुठला संघ असेल. अश्नूर 11 वहूर तर फिक्स आहे. सुहेल धनसे यांचा संघ. दुसरा संघ इनायतुल्ला अचवानी यांचा संघ. लिपणीवाडी संघाने सामना जिंकला.